नमस्कार, मी माधुरी गद्रे। बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करायला जमलंय मला, त्यामुळे मस्त वाटतंय अगदी। आता आषाढी एकादशी जवळ आली आहे, तेव्हा आपण एक उपवासाची रेसिपी करून बघूया। ती म्हणजे भगरीची घावणं। थोडी पौष्टिक करायचा प्रयत्न केलाय मी ती, तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ही एक वाटी भगर म्हणजेच वरई घेतली आहे मी, काढून घेते बोलमध्ये आणि 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। त्याच्यावर धूळ असू शकते थोडी, तर आपण 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ ती। स्वच्छ धुवून घेतली आहे मी भगर। तर आता त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालते आणि भिजत ठेवायची आपल्याला। आता याच वाटीच्या मापाने पाव वाटी साबुदाणा घेतलाय मी, तो पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता साबुदाणा भिजेल एवढं पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये। आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायच्या आहेत। जर आपल्याला सकाळी ही घावणं किंवा धिरडी करायची असली ना, तर रात्री उशिरा भिजवून ठेवायचं आहे। आणि समजा आपल्याला संध्याकाळी करायची असली ही धिरडी, तर सकाळी आपण भिजवून ठेवू शकतो। झाकून ठेवते। हे उपवासाचं घावन अधिक पौष्टिक करण्यासाठी मी थोडं राजगिऱ्याचं पीठ घालणार आहे त्याच्यामध्ये। तर हे राजगिऱ्याचं पीठ अर्धी वाटी घेतलंय मी, ते बोलमध्ये काढून घेते आणि थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। ते थोडं थोडं पाणी घालायचं। भिजवून घेते असं व्यवस्थित, गुठळ्या नाही होऊ द्यायच्या। भिजवलं आहे मी राजगिऱ्याचं पीठ व्यवस्थित। तर आता अर्धा तास तरी हे मुरायला हवं। ते मुरलं की मग आपण साबुदाणा आणि भगर बारीक करून घेऊ। या घावणाबरोबर खाण्यासाठी आपण एक मस्त चटपटी त्याची चटणी तयार करून घेऊ। दाण्याची चटणी आहे ही। दाणे भाजून घेऊ आपण। खमंग भाजून घ्यायचे। झालेत दाणे भाजून, काढून घेते। आता हे थोडे गार होऊ द्यायचे आहेत आपल्याला। मिक्सरच्या जारमध्ये सुरुवातीला आपण दाणे घालू। अर्धा टीस्पून जिरं घालते। दही घालू आपण याच्यामध्ये व्यवस्थित। दह्यामुळे एकदम मस्त होते ही चटणी, खूप छान चव येते त्याची। मध्यम आंबट दही आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। ही चटणी ना लाल तिखट घालून छान लागते, म्हणून लाल तिखट घालते। अर्धा टीस्पून साखर घालते, ती पण छान चव लागते याच्यात। आणि मीठ घालू चवीप्रमाणे। आता हे मिक्सरला थोडंसं खरबरीत वाटून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी पेस्ट नाही करायची आहे त्याची, वाटून घेते। ही बघा, ही अशी झाली आहे चटणी। काढून घेते बोलमध्ये। थोडीशी घट्टसर वाटते आहे चटणी मला, तर याच्यामध्ये ताक घातलं आहे मी थोडं, आणि ते घालू याच्यात। मिसळून घेते। खमंग अशी दाण्याची चटणी तयार आहे आपली। ही भगर व्यवस्थित भिजली आहे आपली, हे बघा। आणि साबुदाणाही भिजला आहे छान। तर आता मिक्सरला आपल्याला हे वेगवेगळं वाटून घ्यायचं आहे, अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। यातलं पाणी काढून टाकलं आहे मी, आणि आता मिक्सरच्या बोलमध्ये काढून घेऊ। थोडंसं पाणी घालते त्याच्यामध्ये। साबुदाणा आणि भगर वेगवेगळं वाटून घेऊ आपण। हे बघा, अगदी बारीक वाटून घेतलं आहे मी असं। याच जारमध्ये साबुदाणा पण वाटून घेते, थोडं पाणी घालते त्याच्यामध्ये वाटताना। भिजलेला साबुदाणा झाला आहे चांगला बारीक। तर आता या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा मिक्सरच्या जारमध्ये घेऊ। ही भगर आहे बारीक केलेली। अर्ध्या तासापूर्वी राजगिऱ्याचं पीठ भिजवून घेतलं होतं ना आपण, ते घालते। आणि हे सगळं आपण एकदा पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ, म्हणजे नीट मिसळलं जाईल ते। मीठ घालते चवीप्रमाणे।
आणि एकदा फिरवून घेते मिक्सरला. बाउलमध्ये काढून घेऊ आपण हे मिश्रण. हे बघा, हे असं झालं आहे मिश्रण. थोडंसं पातळसरच हवं. आपण तांदूळ पिठीचे घावणं करतो ना, तशा प्रकारचं पातळ हवं. आता हिरव्या मिरचीचे अगदी बारीक तुकडे करून घेतलेत मी, ते घालते. तुम्हाला आवडेल तशी घाला. आणि कोथिंबीर घालते थोडी, छान दिसते याच्यामध्ये कोथिंबीर. मिसळून घेते. आता मिश्रण तयार आहे आपलं घावणं बनवण्यासाठी. तवा गरम करायला ठेवला आहे मी. बिडाचा तवा आहे हा. थोडंसं साजूक तूप घालते तव्यावर आणि पसरवून घेऊ ते व्यवस्थित, म्हणजे खाली चिकटणार नाहीत घावणं. होऊ द्यायचं, जरा बघायचं. हे बघा किती छान निघतंय ना, अगदी सहज. थोडंसं तूप घालते. पसरून घेऊ. मस्त जाळीदार झालंय घावण. वा, तयार आहे हे. काढून घेते. असेच करून घेते बाकीचे. पुसून घेऊ जरा, म्हणजे ते जळणार नाही आधीचं. तो तवा व्यवस्थित तापलेला हवा, ग्रीस केलेला हवा, त्याला व्यवस्थित तूप किंवा तेल लावून पुसून घेतलेला हवा. अशी करून घेते सगळी घावणं. अशी ही उपासासाठी बगरीची घावणं तयार झाली आहेत आपली. आणि त्याच्याबरोबर खायला एक छानशी दाण्याची चटणी केली आहे मी. हे घावणं गरम गरम खायला छान वाटतात अगदी. सोपी आहे ना रेसिपी, तर तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.